सुरू करा महाराज. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकामधील 50वा श्लोक आपण पाहत आहोत. नशे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. या ठिकाणचं मुख्य जे पद आहे, चरण आहे, ते आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मग आम्हाला या प्रत्येक चरणावर वेगवेगळं काहीतरी विवेचन केलं पाहिजे. सर्वोत्तमाचं दास होणं तेवढी सोपी गोष्ट नाही. आमची साधना असावी लागते आणि आपल्याकडे सात्विक भाव सांगितलेले आहेत. यातला एखादा भाव तरी जागृत झाला पाहिजे. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, या न्यायाने समजा एक चित्त करून अनंताला आळवायला सुरुवात केल्यानंतर स्वेद म्हणजे घाम आला तर असं समजायचंय की, आणि उन्हाळ्यात नव्हे बर का, हिवाळ्यात सुद्धा घाम येऊ शकतो. कारण तो सात्विक भाव जागृत झाल्यानंतर. पण सात्विक भाव जागृत झाला म्हणजे काय झालं, कशामुळे घाम आला, तर आमच्या लक्षात आलं पाहिजे की आम्ही नामाबरोबरच नामीचं चिंतन करत असताना भगवान श्रीकृष्णांचं किंवा प्रभू रामचंद्रांचं जीवन डोळ्यासमोर आलं आणि मग लक्षात आलं की निरनिराळ्या दुष्टांचा संहार करताना आमच्या ह्या भगवंताला किती परिश्रम पडले. त्याचं जे काही चित्र आमच्या डोळ्यासमोर आलं, युद्धामधले अनेक घाव अंगावर पडलेले आहेत निरनिराळ्या शस्त्रांचे, तरीही युद्धातून पळून जायचं नाही, युद्ध म्हणून स्थिर राहिले आणि त्या ठिकाणी युद्ध केलं. अशा प्रकारचं चित्र डोळ्यासमोर आलं आणि घाम आला किंवा अश्रू डोळ्यात आले की भगवंतानी ईश्वराच्या कल्याणासाठी केलेली ही कामं आहेत. तर तो सात्विक भाव जागृत होतो आणि अशा प्रकारचा सात्विक भाव जागृत झाल्यानंतर मग आम्ही सर्वोत्तमाचे दास होऊ शकतो, त्यांच्या कार्यासाठी प्रवृत्त होऊ शकतो. आता यातल्या एका चरणाचा विचार करू. नशे अंतरी कामकारी विकारी, यामधला शब्द आहे कामकारी आणि पुढे आलाय विकारी. लक्षात घ्या, आपल्याकडे सगळेच विकार वाईट नाहीत, पण कामनात्मक, मला एखादी गोष्ट वैयक्तिक रीतीने पाहिजे म्हणून जर माझ्या मनामध्ये काम विकार उत्पन्न झाला तर तो मात्र वाईट आहे. कारण भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, धर्माला अविरुद्ध असलेला काम मी आहे. म्हणजे काम पुरुषार्थ सुद्धा भगवंताचाच आहे. पण या भौतिक जीवनामध्ये मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्यासाठी ज्या वेळेला हा काम येतो त्यावेळेला विकार उत्पन्न होतो, तो विकार वाईट आहे. नाहीतर लक्षात घ्या, कामकारी नसेल आणि विकार असेल तर तो वाईट नाही. उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल. दुधाचं दही होतं, दही हे दुधाचा विकार आहे, लोणी हे दुधाचा विकार आहे, तूप हे दुधाचा विकार आहे असंच म्हटलं जातं. परंतु दही तर आम्ही चवीनं खातो. मग त्या दुधामधला कामकारी विकार कोणता, तर म्हणाले दूध नासलं. नासणं ही एक प्रक्रिया आहे आणि दुधाचं दही होणं ही एक प्रक्रिया आहे. नासलेलं दूध आम्ही काही खात नाही, परंतु दुधाचं दही झालेलं आम्ही खातो, ते विकारी आहे. सांगायचं तात्पर्य, सगळेच विकार वाईट नाहीत. नाही तर आमचा संसारही चालणार नाही. मुलाला रागा भरायचं नाही असं म्हटलं तर मुलाचं पालन पोषण व्यवस्थित होईल का याचा विचार करावा.
म्हणून सांगायचं तात्पर्य, जी माझी वैयक्तिक कामना आहे त्या कामनेसाठी जर विकार उत्पन्न झाला तर तो टाकाऊ आहे. विश्वाच्या कल्याणासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या आणि वर करणी त्यात धर्म दिसत नसला तरी धर्म आहे, म्हणून तो विकार वाईट नाही. उदाहरण पाहूया. नाथ महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करताना, अधर्मे रक्षिले धर्मा. आता हे काय वाक्य? अहो, आम्हाला भगवान श्रीकृष्ण समजून घेताना फार अडचणी पडतात. आजही काही तरुण पिढी ज्यावेळा प्रश्न विचारते त्यावेळा अनेकांना उत्तर देता येत नाहीत. काय आहे? भगवान श्रीकृष्णाने उत्तरेचा जो गर्भ आहे हा मृत झालेला होता, कारण त्याच्यावर अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता. भगवान श्रीकृष्णाने त्याला जिवंत करताना म्हटलं, मी जीवनामध्ये कधी खोटं बोललो नसेल, ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल तर हा मुलगा, अजूनही काही प्रतिज्ञेत मुद्दे आहेत, युद्धातून कधी पळून गेलो नसेल तर हा मुलगा उठावा. आणि त्या मुलाने ट्या ट्या करून आवाज फोडला आणि तो जिवंत झाला. आता ह्या प्रतिज्ञेचा अर्थ आम्ही कसा समजायचा? तर लक्षात ठेवा, धर्मासाठी केलेली एखादी जर कृती असेल आणि ती जर वरकरणी आम्हाला अधर्माची वाटत असेल तर ती अधर्माची नाही, धर्माच्या रक्षणासाठी आणि सत्यच आहे. यातलं आणखीन एक उदाहरण देऊन पुढच्या चरणाकडे वळतो. लक्ष द्या, भगवान श्रीकृष्णाचं एक नाव आम्ही ठेवलं म्हणा, कोणीतरी ठेवलं म्हणा, कारण त्यांना नावं ठेवायची सवय असते अनेकांना. एक नाव आहे रणछोड राय, रणातून पडून गेलं. आणि गीतेमध्ये सांगतात, क्षत्रियाचं पहिलं लक्षण काय? युद्धात पाठ दाखवायची नाही, पळून जायचं नाही. मग भगवान श्रीकृष्ण जर युद्धातून पळून गेले तर त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे का? अर्जुना, युद्धातून पळून जायचं नसतं, क्षत्रियाने इथंच उभं राहायचं असतं आणि युद्ध करायचं असतं. मग रणछोड राय या शब्दाचाही अर्थ आम्हाला कळला पाहिजे ना. लक्षात घ्या, ज्या वेळेला त्या कालेवनाची स्वारी आली त्यावेळा भगवान श्रीकृष्ण मथुरेत होते. मथुरेतल्या जनतेने असं म्हटलं की, कृष्णा, तुझ्यामुळे हे संकट येतात, बलराम दादा, आणि तुझ्यामुळं तू जर मथुरा सोडलीस तर आमच्यावरची सगळी संकट दूर होतील. विनाकारण या ठिकाणी संवार व्हावा असं आम्हाला वाटत नाही. त्यावेळा भगवान श्रीकृष्ण कालेवनाच्या समोर आले आणि निघून गेले. लक्षात घ्या, ज्याला पळून जायचंय तो मागच्या दाराने जातो का पुढच्या दाराने जातो? साधा विचार आहे नो. मागच्या दाराने जात असतो, पुढच्या दाराने नाही. आणि मग कालेवनासमोर येऊन निघून जाणं याचा अर्थ तो राजकारणातला डाव आहे, पळून जाणं नाही. पळून गेले असं आम्ही केव्हा म्हटलं असतं? कालेवनाने मथुरेचा नाश केला असता. तर उलट या निघून जाण्याने कालेवनाचाच नाश केलेला आहे, म्हणून ते पळून जाणं नाही. पण आम्ही नाव घेऊन टाकतो ना, आम्हाला त्याचा अभिमानही वाटतो बऱ्याच वेळा. पण त्यातलं रहस्य आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून सद्धर्माच्या रक्षणासाठी वरकरणी दिसणार अधर्माचं जरी वाटत असलं तरी ते धर्मच आहे. थोडी विकृती आहे, ती दिसत असली तरी ती समाजासाठी आवश्यक आहे. फक्त वैयक्तिक कारणासाठी हे करता कामा नये. म्हणून कामकारी विकारी याचा अर्थ माझ्या वैयक्तिक जीवनासाठी शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या कारणाने जर माझ्या मनात विकार उत्पन्न झाला तो कामकारी आहे. पण समाजाच्या कल्याणासाठी जर काही गोष्टी कराव्या लागल्या आणि राग भरावं लागलं तर त्यामध्ये धर्मच आहे, तो विकार आवश्यक आहे. आमच्याकडे जमदग्नी आणि दुर्वास नावाचे ऋषी रागा भरण्यासाठीच प्रसिद्ध आहेत. याचा अर्थ ते खरंच क्रोधी आहेत का? तर समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी केलेली ती लीला आहे. म्हणून आम्ही हे सूक्ष्म अर्थ धर्माचे समजून घेतले पाहिजेत. पहिल्या ओळीमधला हा अर्थ झाला. आता हे पूर्ण संपेल का नाही मला माहित नाही, कदाचित उद्याच्या याच्यात त्याचं काही विवेचन घ्यावं लागेल. आणखीन एका ओळीत एका चरणाचं फक्त, उदासीन तो तापसी ब्रह्मचारी, वैयक्तिक जीवनासाठी उदास पण चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशा प्रकारचा भाव संपलाय म्हणून उदासीन. तापसी म्हणजे तप केलंय, एक विशिष्ट गोष्ट ठरवून आणि ती
कितीही कष्ट आले तरी सहन करणं याला तप म्हणतात. नाही तर आम्ही उद्यापासून सकाळी 4:30ला उठायचं ठरवलं की अलाराम लावतो 4:30चा आणि नंतर 5:30 झाले, 2 वेळा अलाराम होऊन गेला तरी उठत नाही, त्याला तप म्हणत नाहीत. तप म्हणजे एखादी गोष्ट ठरवली की त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे संकट आले तरी ती करण्याची तयारी असली पाहिजे. आणि ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मामध्ये विचरण करणं. केवळ नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणजे वीर्य पतन म्हणजे ब्रह्मचर्याचं पतन असं नाही. तर त्या वीर्याच्या रक्षणासाठी तर भाव आहेत, परंतु ब्रह्मामध्ये विचरण करणं म्हणजे सर्वांशी समान व्यवहार करणं. विश्वातली प्रत्येक गोष्ट त्या ईश्वराचीच आहे, ईश्वराचंच रूप असल्यामुळे त्याच्याशी मी दुजेपणाचा व्यवहार करणार नाही, हा भाव सुद्धा ब्रह्मचर्य या शब्दामध्ये येतो. बाकीचं विवेचन आपण पुढील भागात पाहू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.